नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी पावसाळी अधिवेशनात तालुक्याच्या अनेक विकास कामांचा, अवैध धंद्यांचा, पाणी, रस्ता, पूल, धरणग्रस्तांचं पुनर्वसन यासारखे शेकडो प्रश्न अधिवेशनात मांडले। पण अधिवेशन चालू असतानाही चाकण वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी नागरिकांनी चाकणमध्ये आंदोलन चालू केले। आंदोलकांचा आवाज सभागृहापर्यंत पोहोचावा यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी आपल्या अंगाला फलक लावून सभागृहात देखील आंदोलन केलं आणि तालुक्यातून एकच आवाज निघाला, असं आमदार होणे नाही। आळंदी पंढरीचा वारकरी, बाबाजी काळे विधानसभेचा धारकरी असा आवाज तालुक्यातील जनतेच्या ओठावर येऊ लागले। कोण आहेत बाबाजी काळे? चला पाहूया त्यांची राजकीय वाटचाल। राजगुरुनगरमध्ये काळेची वाडी या ठिकाणी गावात त्यांचा जन्म झाला। गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। पुढे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी पूर्ण केली। त्यानंतर सामाजिक कार्य करायला सुरुवात केली। गावच्या विकासावर भर दिली। गावच्या सरपंच पदाने समाजकारण आणि राजकारणात प्रवेश मिळवला, तो केवळ संतांच्या विचारानं प्रेरित होऊनच। सरपंच असताना गावातील समाज उपयोगी कामं कशी करावी, त्यासाठी कोणत्या यंत्रणेचा उपयोग करावा याचे बाळकडू अगदी तारुण्यातच मिळाले होते। गळ्यात पांडुरंगाची माळ आणि आळंदीचे पंढरीचे प्रचंड वेळ, पंढरीची वारी हे नसानसात भिनलेले होते। स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या तालमीत तयार झालेले हे दुर्मिळ रत्न तालुक्याच्या इतिहासात चमकू लागले होते। गावाचा विकास तर सोडा, पण दुसऱ्या गावातील विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि पंचायत समितीला उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पण म्हणतात ना, कोणताही यश मिळवण्यासाठी कोणत्या तरी पराभवाची चव चाखावी लागते। ते सुद्धा त्यांच्या नशिबी आले आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना हार मानावी लागते। त्या पराभवातून त्यांनी स्वतःला तर सावरलंच, परंतु एक नवीन उमेदीने समाजकार्यात ते सक्रिय राहिले। जनतेची कामं करत राहिले, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवत राहिले। गावागावात भेटीगाठी चालू होत्या। पुढील काळात जिल्हा परिषदच्या निवडणूक लागल्या आणि दांडगा संपर्क, जनतेशी केलेली कामे म्हणूनच पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते सदस्यपदी म्हणून निवडून आले। तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्यासोबत त्यांनी शिवसेना पक्षाची धुरा हातात घेऊन पक्षवाढीसाठी लक्ष केंद्रित केले। गावागावात फिरून जनतेची कामं करण्यावर भर दिला। ग्रामीण भागात भजन भारुडाचं साहित्य त्यांनी गावोगावी दिले। भजन स्पर्धा आयोजित केल्या। जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांची समाजकार्यांची भूक मोठ्या प्रमाणात वाढली। गाव विटीस धरताय तुम्ही त्या एका गोष्टीसाठी, तर पश्चिम भागामध्ये एवढा त्रास म्हणजे तुमच्या लोकांकडून चालू आहे की विचारता सोय नाही। कुठून कसे ऍडजस्ट करायचे मला करा। ज्या क्षेत्रात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहत होते त्या क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केलीच, परंतु त्यांचं कार्यक्षेत्र नसलेल्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने ते जात राहिले। त्यांची परिणिती म्हणून जनसंपर्क वाढला। तळागाळातल्या लोकांना ते आपलेसे वाटू लागले। त्यांनी समाजात वावरत असताना लोकांच्या भावना विचारात घेतल्या। महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून त्यांची अलीकडील काळात ओळख झाली। ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नेहमी म्हणतात, राजकारणात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या त्या ठिकाणची बलस्थानं ओळखता आली पाहिजेत आणि नेमकं हेच धोरण त्यांनी अवलंबलं होतं। बैलगाडा शर्यत काही प्राणी मात्र संघटनेनं बंद पाडली होती। ती उठवण्याकरता महाराष्ट्रातील बऱ्याच जणांनी प्रयत्नही केला। ही शर्यत बरेच वर्ष बंद होती। सुरुवातीचे बैलगाडा घाट हे शेवटच्या घटका मोजत होते। घाटांची दुरावस्था झाली होती आणि इकडे मात्र ही बंदी हटवली होती। शर्यत करायचा तर घाट होणं गरजेचे होते। काही गावातील पुढारी मंडळी, तालुक्याचे असणारे नेते मंडळींकडे गेले होते, परंतु त्यांच्या पदरी निराशा आली। अशा वेळी नेमकेच आदरणीय काळे साहेब मदतीला धावून आले। स्वखर्चातून त्यांनी गावोगावी घाट बांधून दिले। प्रत्येक गावातील सर्वसामान्य नागरिक काळे साहेबांकडे प्रेषित म्हणून पाहू लागले। तालुक्याच्या पश्चिम पट्टा म्हणजे सांप्रदायिक क्षेत्रातील अग्रगण्य भाग होय। वैकुंठ निवासी भिकाजी बाबा वाजवणेकर महाराज यांनी गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह भरवण्यास सुरुवात केली होती। हरिनामाचा व्यासंग प्रत्येक गावांतून जडला होता। प्रत्येक गावांतून या सप्ताहाकरिता अन्नदान म्हणून
काळेसाहेब नेहमी आघाडीवर राहिले. वाड्या, वस्त्या, गावठाण मिळून बनवलेला हा तालुका आध्यात्मिक बाबतीत मोठा जागरूक राहिलेला आहे. मंदिरांचे शेड, मंदिरापुढील भाग ब्लॉक टाकून देणे, पाण्याची व्यवस्था, लाईटचा असलेला प्रॉब्लेम, एसटीची सोय ही कामं करत करत त्यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरण्या अगोदर त्यांनी तळागाळातल्या लोकांची मतं आजमावून घेतली. सर्वसामान्य माणसांच्या सूचना त्यांना ज्या प्राप्त झाल्या त्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि मगच त्यांनी निवडणुकीचं पाऊल उचललं होतं. युती आणि आघाडी यांची जुगलबंदी सगळ्या महाराष्ट्राच्या वाट्याला आली होती. काळेसाहेब उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आपले नशीब आजमाव पाहत होते, तर तालुक्यातील इतरही नेते मंडळी आमदार पदासाठी इच्छुक होते. त्यांनी सुद्धा आपापले फॉर्म भरले होते. ज्यावेळी हे फॉर्म निवडणुकीच्या रिंगणात आले त्यावेळी तालुक्यातील जनता सुद्धा संभ्रमात पडली होती. मग या ठिकाणी आघाडी धर्म पाळण्यात नेते मंडळींनी मनाची उदारता दाखवली आणि आपले फॉर्म मागे घेतले. त्याच ठिकाणी आदरणीय बाबाजी काळे साहेबांनी अर्धी लढाई जिंकली होती. सगळा तालुका एकवटला होता. व्यासपीठ नेते मंडळींनी भरलेलं दिसत होतं. महिला सुद्धा व्यासपीठावरून रणरागिणीच्या स्वरूपात प्रकट झाल्या होत्या. त्याला कारणही तसंच होतं. गोरगरीब महिलांना भारत देशातील देवदर्शन त्यांनी घडवून आणलं होतं. एक वारकरी विधानसभेचा मानकरी करू या अशा भावना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत होत्या आणि मग जनतेला वाटू लागलं होतं. सन 2004 हे वर्ष, या वर्षी लोकसभेची निवडणूक लागली होती. या निवडणुकीत एक शेतकऱ्यांचा मुलगा नाविन्यानं उद्योग क्षेत्रात पदार्पण करणारा आंबेगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणूस म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील हा तरुण निवडणुकीत उभा राहिला होता. त्यावेळी सुद्धा हा तालुका एकवटला होता. मोठ्या प्रमाणात आघाडी देऊन लोकसभेचा मानकरी त्यांना ठरवलं होतं. तोच तो क्षण पुन्हा एकदा डोळ्यासमोर दिसू लागला होता. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला होता. ज्यावेळी बिनबुडाचे आरोप होत होते त्यावेळी त्यांनी संयम राखला. या आरोपाला माझा पांडुरंगच उत्तर देईल अशी भावना त्यांनी मनाशी बाळगली होती आणि तो दिवस उजाडला. 30 नोव्हेंबर 2024. त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणता उमेदवार असता तर त्यांनी प्रथम प्रत्येक गावाचा तपशील पाहिला असता, मतदानाची तयारी कशी आहे हे समजावून घेतलं असतं. परंतु त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आळंदीकडे धाव घेतली. आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीवर आपलं भावपूर्ण मस्तक टेकवलं. महंतांच्या सानिध्यात अभिषेक केला. माऊलींचे आशीर्वाद घेतले आणि ते सरळ आपल्या धर्मपत्नीसह मतदान करायला गेले. खूप मोठा आत्मविश्वास देवानं त्यांच्या पदरी ठेवला होता. एका भेटीत त्यांनी सांगितलं की उमेदवारी देवानं दिलेली, तो सर्व काही ठीक करेल. किती मोठा विश्वास देवावर ठेवला होता. मतदानानंतर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ठाकधूक होती. आमचे उमेदवार निवडून येतील काय? कारण समोरची व्यक्ती अत्यंत अनुभवी आणि 30 वर्ष राजकारणात मुरलेली होती. प्रत्येक गावागावातून रात्री बरेच प्रकार पाहायला मिळत होते. ते सुद्धा निमूटपणे सहन करत होते. मतमोजणीच्या दिवसाची वाट पाहू लागले होते. 30 नोव्हेंबर 2024 रोजी सूर्यदेवानं लख प्रकाश अवघ्या धरणी मातेवर टाकला होता. मतमोजणी चालू झाली. पहिल्या फेरीपासून जी आघाडी त्यांनी घेतली ती कायमस्वरूपी शेवटच्या फेरीपर्यंत टिकून ठेवली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शेवटची फेरी संपली तेव्हा काळेसाहेब तब्बल 51,743 मतांनी विजयी झाले होते. तालुक्यातील सर्व माजी आमदारांच्या परिवारांनी दिलेल्या मदतीची हाक आणि सोबत असलेले सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते यांच्या जीवावर व तालुक्यातील मतदार राजानं दिलेल्या मतांमुळे आदरणीय बाबाजी शेटकाळे विधानसभेत पोहोचले होते आणि आमदार म्हणून सर्व जनता त्यांना शुभेच्छा देण्यात व्यस्त दिसत होती. ते पहिले आमदार असे असतील की मतदानाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर माऊलींच्या चरणी नतमस्तक होत होते. एवढ्या मताधिक्याने विजय होणार हे पहिलेच आमदार असतील. तालुक्यात मोठ्या मोठ्या दिग्गजांनी उमेदवारी फॉर्म भरले होते, परंतु यांना आमदारकी बनवण्यासाठी मनाची उदारता दाखवत त्यांनी माघार घेतली होती. प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा कॉल घेणारे हे पहिलेच आमदार असते. शेवटी एक माळकरी म्हणून विधानसभेचे ते मानकरी ठरले. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.